हाय ग माझी बुद्धिवान मुलगी ग. हाय ग. बुद्धी आत घे बेटा. बुद्धी आत घे. बुद्धी आत घे. हे काय करतेस? बाबा मी ना कागदाचं चांद्रयान बनवतेय. हाय ग किती छान बेटा. पण हे असं चांद्रयान समोरचा भेळवाला रोज बनवतो. असं केलं की भेळ टाकायची त्यात. हो बाबा. एवढं सोपं आहे बेटा. तुला मी हजारो वेळा सांगितलंय ना. चौगुल्यांच्या घराण्यात कोणीही कलेच्या नादाला लागत नाही. हो बाबा. अभ्यास कर त्यापेक्षा. चालेल. अभ्यास खूप चांगला. गौरी आला. पाय गडी. बाबा बाबा दार उघडा. बाबा दार उघडा ना. ही चाळीतली फाल्गुनी पाठक मला अजिबात आवडत नाही. याला घरी पाठव. बाबा दार उघडा ना. कशाला पाहिजे ते दार? बाबा दार उघडा. नाही आवडत मला. तू नाही आवडत मला. आवडत नाही मला. काय येतो सारखा तो? काय येतो सारखा? बाबा गौरी आलाय. हो दिसतोय तो मला. दिसतोय मला. बाबा गौऱ्यानी केस कापले. काय न भूतो न भविष्यती अशी घटना घडली आहे का ती? केस सगळे कापतात. मी सुद्धा सलून मध्ये जाऊन केस कापतो. काका तुम्ही नेल कटरने केस कापत असाल ना? आवाज काढतो हा नाही, कटरचा. नाही. आवाज काढला टिक 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 करून अरे तरी नाही आता. बाबा. नाही बाबा. हा माझी मस्करी करायला येतो. छतू तुला कळत कसं नाही? आम्ही तुम्ही सलून मध्ये जाऊन कैची करतात ती. याला घरी पाठव. नाही बोलायचं त्याच्याशी. गप ना गौरी. बाबा गौऱ्याचं महत्वाचं काम आहे बाबा. हा बोलेल तो. तू मागे हो इकडे. बोलक्या बावल्या तू मागे हो इकडे. इकडे मागे हो. चत ना थांब ना. मुद्द्याचं बोल गौऱ्या. हा, बोलतो हे काय? ते संस्कार. हे कुठले संस्कार आहेत? वॉचमन असं करतो. नाही नाही ते लहान मुलं मोठ्या माणसांना बोल करतात ना नमस्कार. असा कुठला एका हाताचा नमस्कार? नाही नाही ऍक्च्युली असा नमस्कार आहे. फ्रोझन शोल्डर झाला म्हणून एवढाच जातो वर जातच नाही. हा प्रॉब्लेम आहे. बस रे इकडे चल. बस. काय काम आहे? अं, काका माझं आपल्या जोडीला एक सॉलिड असं एक महत्वाचं मॅटर आहे. या बात आहे. काय विलोभनीय भाषा आहे रे तुझी. तू माहितीये तू बोलायला लागल्यावर डॉक्टर मराठी भाषेच्या जवळच्या नातेवाईकांना बोलवतात. हो रोज माहितीये बिल्डिंगच्या खाली गेल्यावर अंधारात तुला एक जण कोणतरी थोबाडून जातं. आठवतं का? ती मराठी भाषा बेटा. रोज थोबाडून जाते तुला. असं म्हणायचं का? कसं म्हणायचं? काका माझं तुमच्याकडे अत्यंत महत्वाचं काम आहे किंवा कार्य आहे तर तुम्ही मला सहकार्य कराल का? इतकं सोपं आहे. कसं म्हणशील? म्हणतो बरे. म्हणतो बरे. काकाश्री ओ थोरले काकाश्री. आपल्या कर्णपटलांची छिद्रे खुली ठेवा. मी जे वदणार आहे ते नीट श्रवण करून आहे का? काकाश्री एक पामर आपल्याकडे याचिका घेऊन आलेला आहे. त्या याचिकेचा नीट स्वीकार करावा. त्यासाठीच मी आपल्याकडे आहे. कराल का? कराल का? धनी ओ धनी. लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा. कैरी कोथिंबीर मेथी आलं एकदा सगळ्यांचं भांडण झालं. कशावरून 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 एवढूशा खोबऱ्याच्या तुकड्यावरून. खोबरं म्हणालं माझं झालं लग्न माझ्या बोटात अंगठी. माझं झालं लग्न माझ्या बोटात अंगठी. समोर माझ्या बसले सोललेली करवंटी. मला करवंटी म्हणा. ह्या नकोय मला. मी सोललेली करवंटी. अगं तोंडावर बोलला मला. नाही बाबा. गौऱ्या गप ना गौऱ्या. अरे बाबा मी काहीच नाही. तुझा बाप दिसला ना आपोआप बाहेर येतं. मी काहीच करत नाही. तू नीट बघ. हो रे. लाज नाही वाटत तुला? बापाला करवंटी म्हणतो. त्याला पाठव. गौऱ्या पहिले मीच सोडवीन तुला. हे बंद कर ना. अगं मी काय ना कामात बाबा सॉरी बाबा. चुकून झालं गौऱ्याच्या हातून. तू आधी त्याची वकिली करणं बंद कर.
माझी ग भुई सखी ग माझी या कवितेची पुढची ओळ काय लिहित बस तिकडे कोपऱ्यात जा. कोपऱ्यात जा तिकडे. काम असेल तर बोल नाहीतर निघ इथून. काम आहे बोल. झालं रे ते इथे बस. काका हा. मला इस्रोत जायचंय. कुठे? इस्रोत. इस्रो. इस्रोत हे बघा. अहो ते तिकडे जातात ना असं वरती आभाळात जातात बघा. तिकडनं मी ट्रेनिंग घेऊन येणार आणि ट्रेनिंग घेऊन आल्यावर आपल्या एरियामध्ये मी नवीन सुरू करणार आहे. त्याची तयारी. पॅम्पलेट छापलीस तू? येस. त्वरा करा त्वरा करा त्वरा करा. घुसरोत उमेदवारी भरती. घाई करा घाई करा. घुसरो काय आहे? हा ते तसं इस्रो आहे ना तसं मी इकडे आपल्याकडे सेम सुरू करणार आहे. घुसरो गौऱ्या राख्या रिसर्च सेंटर. घुसरो गौऱ्या राख्या रिसर्च सेंटर. होय. आणि त्याच्यात काय ड्राय मंचुरियन विकणार करणार काय त्याच्यात? बघितलं किती मुद्दाम करतो तुझा बाप. मला काहीतरी वेगळं करायचं यार. मला जगाला चंद्रावर घेऊन जाता तुझा बाप. मला असं बोलतो यार. माझे पाय खेचतो. मी काहीतरी करतोय ना चांगलं. अरे बाबा मला हसायचं नाहीये पण हसायचं आहे बेटा. अरे, इस्रोन तुला कुठे जायचंय? चंद्रावर जायचं का? चंद्र खूप लांब आहे आणि त्याला खूप खर्च करावा लागतो. पैसे खूप लागतात. लाखो करोड रुपये लागतात बाबा त्याला. अरे, तुम्ही पैशाचं टेन्शन घेऊ नका ना. सगळी मॅनेजमेंट केलेली आहे आपण. आपली खालची गल्ली आहे बघा पलीकडे ना धनलाभ पतपेढी. त्याच्याकडे पैसे घेतले आपण. ती समोरच्या नाक्यावरची धनलाभ पतपेढी त्याच्याकडे लोन घेतलंय त्यावर तू पैसे. चांद्र मोहिमेला लोन घेणार आहेस. ज्या पतपेढीला मागची भिंतच नाहीये प्लास्टिक ताणून लावलंय. त्यांच्याकडून तू घेणार आहेस फायनान्स. बाकी सगळं सोडून द्या ना. मला हसायला आलं. ऐका ना सगळी तयारी झाली. सगळा प्लॅन रेडी आहे. फक्त आपल्याला आहे ना आपल्या घुसरोसाठी ते सायन्सवाली लोक लागणार आहेत. सायन्सवाली लोक ना रे सायंटिस्ट म्हणतात त्यांना. हा ते लागणार आहेत. हा. तर आता मी म्हणून तुमच्याकडे आलोय. कारण काय मी आपल्या काय चाळीत आपल्या चाळीत आहे का ना तुम्ही एकटेच लय मोठे शाणे आहे ना. एक मिनिट लई मोठा शाणा म्हणजे नाही नाही बाबा. मी लई मोठा शाणा आहे म्हणजे म्हणजे बाबा हे एक मिनिट मी लई मोठा शाणा आहे म्हणजे कोण आहे? बाबा म्हणजे तुम्हाला सगळ्यातलं सगळं कळतं ना म्हणून. अरे मग विद्वान म्हण ना. लई मोठा शाणा याचा अर्थ काय झाला? बाबा हेतू चांगला आहे ना गौऱ्याचा. समजून घ्या ना प्लीज. ते आपल्या हे झालं रे ते. हा तर ना तुम्ही आपल्या चाळीत लय मोठे हे आपले काय शाने हे. विद्वान. हा विद्वान आहे ना. तर काय करणं अपेक्षित आहे मी? तुम्ही मी राख्या आपण तिघं त्या सायन्सवाल्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. हा मग त्यांना आपल्या घुसरोमध्ये घ्यायचं आहे. त्यासाठी मी तुमच्याकडे आलो. तुम्ही तयार आहात का? मला सांग तू चंद्रावर जाऊन काय करणार आहेस? अजून काय ठरलं नाही पण बघू. म्हणजे? एकदा जाऊन बघेन चंद्रमिंद्र एकदम ओके आहे का. खड्डे बिड्डे किती बघेन. मग तिथं मी एक छोटी जागा घेईन त्याचा पत्रा मारणार मस्तपैकी. आणि मग राख्याला फोन करणार. त्याला बोलणार किधर रे भाई मी कांदिवली मी एक काम कर चांद प्या. मग त्याला चंद्रावर बोलणार आणि मग आम्ही बसणार जरा गप्पा मारणार. दे कैसा चांद आहे भाई इधर खड्डा आहे सब कुछ आहे. मग आमचा अपडाऊन चालू असणार. आणि काय करणार आहे मी खाली एक ऑफिस टाकणार आहे. हां. म्हणजे आपल्या इकडे आसपास कांदिवलीच्या आसपास त्या ऑफिसमध्ये आम्ही सगळे बसणार आणि संध्याकाळी 7 नंतर ऑफिस सुरू करणार. 7 ते रात्री ऑफिस सुरू होणार? हो 7 ते सकाळी 7. चंद्र रात्री येतो ना दिवसा कसा येणार. तर ते आम्ही ऑफिस असं सुरू करणार आहे. पण आपल्याकडे संडेला सुट्टी नाही. का? आपल्याकडे अमावस्येला सुट्टी. अमावस्येला चंद्र येतच नाही ना. पण पौर्णिमेला जबरदस्त काम असणार आपल्याकडे. जबरदस्त म्हणजे एकदम जबरदस्त. हो? आणि चेतना पण असणार ना आपल्यासोबत. अच्छा ती पण असणार. मग चेतनाकडे ना विचार काय भाई चांद का फाइल बिल का क्या हुआ भाई देखा है सब कुछ किया. हाँ अरे एकदा तर काय झालं मैंने पूछा चांद से देखा है कहीं मेरी आरसा हसी. चांद बोलला मेरे को नहीं मालूम. ठीक आहे येतो. आम्ही गेलो. तर हे ते सगळं असं चंद्रावर अपडाऊन करून तू करणार आहे? Yes. चंद्र म्हणजे पालघरच्या पुढचं स्टेशन वाटतंय का तुला? चंद्र आहे कुठे? तुझे अवकात आहे का रे? हा अरे जा ना बाबा जा. खूप मनापासून प्रोजेक्ट करतोय मी. हा कळलं. एक गरीब घरातला मुलगा जेव्हा मोठा होईल ना तेव्हा तुम्हाला माझी किंमत कळेल. हा तुम्ही मस्करीत घेऊ नका मला. प्रसादूक नेहमी म्हणतात कॉमेडीला पॅथोस असला पाहिजे. याच्या पॅथोसला कॉमेडी आहे रे. अरे आता काय? अरे मला चिडच येत नाहीये. नाही येते चिड. मी काय करू? इट इज डॅम फनी. अरे मी काय करू? जा रे बाबा जा. एक काम कर तू 3-4 महिने अभ्यास कर. सुगलवरून सगळी माहिती काढ. काय आहे इस्रो घुसरो सगळं काढ. नंतर बोलूया. हा जा बा अभ्यास कर जा. माझा सगळा अभ्यास झालाय काका. हो बाबा अरे. गौऱ्याचा सगळा अभ्यास झाला बाबा. हा. सगळा. अरे त्याला वाटतं तो अभ्यास नाहीये मला इथे वेगळा अभ्यास. जा ना बाबा अभ्यास माझा ऐक बाबा. हो सगळा अभ्यास झालाय माझा. खरंच झालाय का अभ्यास तुझा? हो पुन्हा एकदा मी शांतपणे विचारतो. मला अजूनही कंट्रोल चुकलाय का माझा? नाही की नाही? खरंच झालाय का अभ्यास? हो 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 हो. अभ्यास झाला काय? मिल गया रे.
क्या ये मिल गया? आ गया रे मुंडोंगा पाडोंगा मुंचा हे काय म्हणतो अभी इसका बग दे अब आ गया बरोबर स्किट संपवलं होते यार मी उगाच असली स्किट इधर से शुरू हो गया रे अभी. चला तर तुला सगळ्यातलं सगळं माहिती आहे असं तू आता मला म्हणाला माहिती आहे. हा आता मला सांग कुठे जायचंय तुला मला इकडं इस्त्रोत हा इस्त्रोत इस्रोत जायचंय कशाला जायचंय ट्रेनिंग घ्यायला ट्रेनिंग घ्यायला जाते मुळात ते इस्रो नाहीये इस्रो आहे इस्रो लक्षात आलं इस्रो इस्रोचा फुल फॉर्म काय इस्रो हाच फुल फॉर्म आहे हाच फुल फॉर्म आहे हा. मग इस्रोचा शॉर्ट फॉर्म काय इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अच्छा. म्हणजे इस्रो हा. लक्षात राहील हे पाठ केलं होतं मग तुम्ही जवळ आलो अच्छा 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 त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला अभ्यास केला होता. हरकत नाही आता मी सगळे प्रश्न विचारणार हा दुसरा प्रश्न अवकाश म्हणजे काय हा? अवकाश माहित आहे हे माहिती आहे व्हेरी गुड बोल अवकाश के हम होश में अब आने ना पाए अवकाश के हम डोळे होश उघड. में हा? अवकाश में हम होश में हम हिंदी गाणं चाललंय ह्याचं नाही कुमार बाबा. सानूचं बाबा त्याला माहितीये ह्याला काही येत नाहीये तुम्हाला घाबरतोय त्याला सगळं येतंय शून्य माहिती याला काही येत नाही लक्षात घे माहितीये बाबा हरकत नाही ग्रॅव्हिटी म्हणजे काय अब आग्या रे ग्रॅव्हिटी म्हणजे काय रोज रात्री माझे बाबा घेतात ती ते गावठी रे गावठी ग्रॅव्हिटी घेतात बाबा रोज त्याचे हा ग्रॅव्हिटी घेतात सांग ग्रॅव्हिटी म्हणजे काय ग्रॅव्हिटी म्हणजे रखे झम मन के आज तो है मज्जा भाई इसका तो अरे तुम्ही जात मी काय नाही केलं माझ्या बरोबर नाचतोय नाही, नाही, नाही. ग्रॅव्हिटी म्हणजे काय ग्रॅव्हिटी म्हणजे काय सांगतो बोल 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 बाई बोल ऍक्टर लोक ज्या गाडीमध्ये बसतात ती मला माहित आहे तुझा बापले शहाणा आहे आता इकडे ना आणि माझ्या इथं बुक्की मारणार मला चांगलं माहित आहे असं केलं म्हणजे उत्तर तसं बरोबर दिलं तर शहाणा आहे बा तुझा बाप सोप्याच्या बागेत लपला होता मला मारायला मी करतो मला कुदवलाय कशाला गेलास मागे गौऱ्या एवढं मारलंय लाथा बाबा मारून सेलिब्रिटी जिथे बसतात त्याला म्हणतात ग्रॅव्हिटी व्हॅनिटी म्हणतात त्याला व्हॅनिटी हा, vanity. आलेलं नाहीये येते. 0 मार्क अब तो भाई शुरुआत है आगे भाई पता नहीं है क्या होने वाला है आग है भाई मज्जा है मी भाई जातो. मला सांग आता मला सांग तू जाणार आहेस ना राख्या उपरा चांद पेया वगैरे हे कुठून जाणार अवकाशातून जाणार की नाही आकाशातले ग्रह असतात हे माहितीये का तुला माहितीये. माहितीये ग्रहांची नावं सांग हा सांगतो दर सांगतो बुध अरे वा ए सॉरी नाही, नाही, अरे बरोबर आहे बरोबर बा. आहे. बरोबर बोललास तू बुध बरोबर आहे पुढे शुक्र अरे वा पृथ्वी अरे वा मंगळ हा गुरु वा शनी हा देवल शनी देवल शनी देवल असतो वर शनी देवल असतो वर ही याची अक्कल शनीच्या पुढे काय हा? शनीच्या पुढे काय ते हे. युरेनस हा. काय असतं युरेनस युरेनस नाही रे युरेनस काय असतं युरेनस माझ्या चेष्टा करतो मी. काय काका? हा? मी युरेनस युरेनस. युरेनसच्या पुढे काय युरेनसच्या पुढे हे आपलं चिपचून चिपचून युरेनसच्या पुढे चिपचून इधर आ रे भैया नेपच्यून असतो सॉरी नेपच्यून नेपच्यूनच्या पुढे काय ल्युडो नेपच्यूनच्या पुढे ल्युडो प्लुटो अरे पण ल्युडो शब्द प्लुटोच्या जवळपास आहे ना यार आणि प्लुटो पण तर ग्रहच आहे ना चुकतोयस तू प्लुटो हा 2006 पर्यंत ग्रह होता त्यानंतर प्लुटो या ग्रहाची ग्रह म्हणून मान्यता काढून घेण्यात आली का असेल तसं कारण त्याला माज आला असेल ग्रहाला माज येतो प्लुटो ग्रहाला माज येतो अरे ग्रह असल्याचे काही निकष असतात
त्यात तो अनुत्तीर्ण झाला म्हणून ग्रह नाही आता तो लघु ग्रह झाला. लक्षात आलं तुला? 2006 पासून ही माहिती तुला होती आधी? म्हणजे मी मला वाचलो होतं. नाही माहिती मला तुला काही. शेवटचा प्रश्न विचारू तुला मी. नासा म्हणजे काय ऐकलंयस? नासा नाही तर गौरी हे काय? सई मॅडम करतात ना, ते माझ्यापेक्षा भारी करतात. हो? होय. इथं त्यांना बोलू, सई मॅम एकदा दाखवा ना करून, प्लीज प्लीज. भारी करता तुम्ही, माझ्यापेक्षा भारी करता, एकदा दाखवा ना. सई मॅम प्लीज. त्या बघा त्या बघा, हा एक नंबर. यार पैज हरलो यार. काय तू म्हणाला होतास ना साई मॅडमना चावी मारली की मासा करतात. केलं त्यांनी यार. मी कधी मी नाही बोललो. अरे बोल ना. अरे घे चल. अरे जिंकला यार. मी नाही बोललोय. अरे तू नाही बोललास. अरे नासा विचारल्यावर मासा करून दाखवतोस आणि आता नाही म्हणतो. ऐक ना बाळा, तू ऐक ना बाळा. हे नाही रे, तिथे बस की बात नाही, तुझ्या अवकातीच्या बाहेर आहे बाळा. ऐक माझं. काय माहितीये तुला इस्रो बद्दल? एवढं इस्रो जाणारे ट्रेनिंगला. काय माहितीये इस्रो बद्दल? इस्रो कधीपासून स्थापन झालं मला सांग. कोविड नंतर. या अक्कल त्याची. कोविड नंतर? अरे खरं तर आपल्या देशातनं 1920 सालापासून शास्त्रज्ञ संशोधन करतायत अंतराळावर. कळलं का? पण 1945 साली डॉक्टर विक्रम साराभाई आणि डॉक्टर होमी भाभा यांच्या अथक परिश्रमामुळे आपल्या देशात या अंतराळ संशोधनाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली. आणि मग त्यानंतर 1962 साली त्यावेळी जे पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू, त्यांच्या पाठिंब्यामुळे एक कमिटी स्थापन झाली, इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च नावाची. त्याला इन्कोस्पार असं म्हटलं जायचं. आणि मग 1969 साली त्या काळच्या पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी. त्यांच्या काळी इन्कोस्पारचं रूपांतर झालं इस्रोमध्ये. लक्षात आलं? आणि मग इस्रोची घोडदौड पुढे अशीच सुरू राहिली. आणि त्यानंतर 2001 साली त्या काळचे पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयीजी. त्या काळात चांद्रयान-1 ही जी मोहीम आहे ना, महत्वाकांक्षी मोहीम होती, त्याची पायाभरणी झाली. आपल्या देशाला खूप मदत झाली त्या चांद्रयानामुळे. आणि त्याची प्रेरणा घेऊन 2019 आणि 2023ला आत्ताचे आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या पाठिंब्यामुळे आपण चांद्रयान-3 आत्ता परवा 23 ऑगस्टला यशस्वीरित्या उड्डाण केलं. सगळ्याचा आम्हाला अभिमान आहे. सार काय याचं म्हणजे डॉक्टर होमी भाभा आणि आपले डॉक्टर विक्रम साराभाई यांनी बघितलेलं स्वप्न आत्ताच्या इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांनी पूर्ण केलं. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. आनंदाची गोष्ट कुठली आहे माहिती आहे? स्वातंत्र्यानंतर येणाऱ्या प्रत्येक पंतप्रधानांनी आणि त्यांच्या सरकारने या संपूर्ण प्रवासाला पाठिंबा दिला आणि प्रोत्साहन सुद्धा दिलं. आणि सगळ्यात समाधानाची बाब कुठली आहे माहिती आहे? विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन समोर ठेवून आपण आज आसमंत जिंकतोय. मला अभिमान आहे माझ्या देशाचा. तुला कळलं? एक काम कर, 1.5-2 वर्ष पतंग उडव, प्रॅक्टिस कर. चंद्राला यान उडवायचं आपण नंतर बघू, 3 वर्षानंतर कॉल घेऊ त्याचा. आधी पतंग उडव आणि अरुण कदम बरोबर उडव. त्याला अशी वर पाठवायला सांग. हा जा बाळा. हा जा. काय झालं? थँक्यू काका. काय झालं? माझे गोळे उडले. डोळे उडले? सॉरी, ते डोळे उघडले असते ना? डोळे अरे जा रे, वाजवणे तर जाणार नाही. जा रे. अरे याला जा रे, जायला सांग ना याला.